कारण या लोकांना सगळं गावात पैसे पैसे दाबून गुंडे लोकांना पैसे दाबून आमची घरं सोडले, आम्हाला हाताला धरून घराच्या बाहेर काढलं. आजपर्यंत आमचा संसार सगळ्या रस्त्यावर आहे. आम्ही आता पावसामध्ये आम्ही राहतो. आमची पोरबाळ आम्ही आला इथून पण आम्हाला त्या लोकांना मारलं, आमची दुकानं तोडली. कारण आम्हाला धमकी देतात, कारण तुम्ही एवढे पैसे द्या, मांडवली करा, नाही तर तुम्हाला आम्ही दाखवू. कारण त्याशिवाय आम्ही गप्प बसणार नाही. पण आम्हाला तिथं उठायचं नाही, आम्हाला आमची जागा पाहिजे. कारण कसं आहे माहिती आहे, एवढ्या वर्ष आम्ही राहतो, ती जागा कोणाचीच नाही. ते हरीश पाटील जबरदस्ती करून गुंडे लोकांना बिल्डर लोकांना पुढं घालून ते तिथून पैसे दाखवतो आणि ते आम्हाला त्रास देते. बार आम्ही यांचा त्रास किती झेलणार? आणि आम्हाला न्याय तर पाहिजे. आणि आमच्या पाठीशी तर कोण हाय पण नाही. कारण पोलीस स्टेशनला गेलं तर पोलिस दखल घेत नाही, कंप्लेंट घेत नाहीत, नाही त्यांच्यावर कारवाई करत. इंशी जरी घेतली तरी पण ते लोक त्यांना काही जबाब विचारत नाही. ते सर्व आहे ना, त्यांना त्या लोकांची बाजू पैसे खातात आणि ते लोक बरोबर आम्हाला धमकी देतात. ते बोलतात जावा तुम्ही कोर्टातनं लेटर आणा, त्यांच्या खिलाफ कंप्लेंट घेतो. कोर्टातनं लेटर आणायला लागतं का त्यांना हे करायला आदेश करायला? कारण DCPकडे गेलो, DCPने पण दखल नाही घेतली. कारण आमची न्यायच नाही कोण घेणं, तर आम्ही काय करणार? तिथं आम्हाला आत्महत्या करायला लागली. मग त्याचा जुमीदार कोण आहे? पोलीस स्टेशन आहे, बिल्डर आणि ते हरीश पाटील आणि मुख्यच मोकाशी राहणार त्यामध्ये. आणि अहमद पठाणची गुंडे आहेत बसले आणि त्यांचा रोज त्रास आहे आम्हाला. आणि आम्हाला न्याय भेटलीच पाहिजे. कारण आम्हाला न्याय जर नाही भेटली तर आम्ही तिथं सर्व कुटुंब आत्महत्या करतो. कारण आम्हाला त्याशिवाय पर्याय नाही. आमच्या घरामध्ये कोणी गरीब माणूस काढणार नाही. आणि दोन काय कारण तिथं आमच्या एरियामध्ये कटायपरला सोनावणे. काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे तुमचं? काय म्हणणं आहे, 50 वर्ष कुणी आलं नाही, गेलं नाही. आता या 2019 पासून हे मागं लागल्यात माझ्या. जागा सोडून जा, जागा सोडून जा. मावाली लोक आणतात, गुंड लोक आणतात, बायका जमावतात. त्याचं माझ्या मुलीचं माझं काही चालेल का? आम्ही दोघीच बाया. हे लोक आम्हाला त्रास देतात, अजून पण देतात. आम्हाला भीती आहे त्या लोकांची. कुठं आहे कुठं नाही करून संध्याकाळची पण फिरतात तिथं. आणि पावसात आम्ही बसतो. असं पाऊस मोठा पडला तर आम्ही लोकांच्या रुंब्याला बसतो. आता हे आमचं कोण बघणार कोण? आणि आम्हाला न्याय मिळणार कशी? हरीश पाटील ते दबाव टाकते. मोकाशी दबाव टाकला. मोकाशीपासून तर आमच्या घराचं पार उद्ध्वस्त केलं. पण राहणं घर त्यांनी तोडायचं नाही पाहिजे. आज 50 वर्षाचं घर मग हे जबरदस्ती तोडलं. याची न्याय आमच्याकडं देतात का कोण? ह्या लोकांना या पोलीस चौकीत जरी आम्ही गेलो तर अरे कंप्लेंट घ्या आमची ना, रशीदी टाका म्हणलं तर आमची कोणी दाद घेत नाही. चल बाय जा कोर्टात ना, आणि कोर्टात ना आम्हाला कागद द्या, आम्ही घेतो या लोकांची. पण हे कंप्लेंट पोलीस लोक तिकडं आमच्यावर दबाव आहे. कुठं आम्ही जायचं न्याय मागायला? कुणाकडं जायचं? शेवट आम्ही आलो आपल्या ह्याच्याकडं, आवाड साहेबाकडं. आता बघू, आता घेतलेत कागदपत्र, केलेत आमचं न्याय. बघू आता तेच परमिशन आम्हाला. त्याच्यामुळं आमचं कुणी नाही. आता त्यांनी जर जाग घेतली आमची तर आम्ही रहिवाशी झालो. नाही कुणी जर दखल घेतली तर आम्हाला हाणून मारून ती लोक पळावतात. आता मध्येच मारले होते. पाय माझा गुडघा दुखते मारलेला, तरी माझी न्याय कोणी घेतली नाही. लोक येऊन कुठं गेली म्हातारी, कुठं गेली म्हातारी करून ओरडत होती. मला म्हणतात कागदपत्र दे, नाहीतर तुला किडनॅप करू. आता कसलं किडनॅप आहे मला नाही माहीत. पण मी म्हणलं माझ्याकडं कागदपत्र नाही बाबा. तुम्ही जागा घेताना तुम्ही मला विचाराही या पाहिजे. जागा माझी आहे, इतराची नाही जागा. मग तुम्ही झोपलेल्या बाया उठवून तुम्हाला मारून आणून घराबाहेर काढलं. हे तर आमची दखल कोण घेणार? पोलीस पोच घेऊन आली ती कोण आहे? पोलिसांनी पण आम्हाला मारलं काट्याने, तरी आमची दखल कोणी घेतली नाही. आता काय करायचं? कुठं जायचं? की न्याय कोण घ्यायचं? कधी येतात बिल्डिंगवाली, ते खातो आम्ही. आमची जागा घेऊन, स्वतःची जागा आमची घेऊन आम्हाला न्याय नाही. गुंड लोक घुसवले ती यात.
आमची पोरं बाळं पावसात आजारी पडायला लागली, मरायला लागली ती ह्याची न्याय कोण देणार?